सांगलीत दलित महासंघाचे उत्तम मोहिते यांचा खून। सांगली शहरात एकाच रात्री घडलेल्या दुहेरी खुनाच्या घटनेने सांगली हादरले आहे। दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा काल मंगळवार वाढदिवसाच्या कार्यक्रमातच गुप्तीने वार करून निर्घृण खून करण्यात आला। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हल्लेखोरावर जमावाने हल्ला करून त्यालाही ठार केला आहे। अधिक माहिती अशी की गारपीर चौक परिसरात उत्तम मोहिते यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठा स्टेज उभारण्यात आला होता। यावेळी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते स्टेजवर उभे असताना हल्लेखोर शार्या उर्फ शाब्या शाहरुख शेख याच्याशी त्यांचा वाद झाला। क्षणाचाही विलंब न लावता शेखने गुप्तीने मोहिते यांच्यावर सपासप वार केले। रक्ताच्या धारोळ्यात पडलेल्या मोहिते यांना तात्काळ सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर उपस्थित जमावाने संतप्त हल्लेखोर शेख याच्यावर हल्ला चढवला। या हल्ल्यात शेखचा देखील मृत्यू झाला। त्यामुळे या दुहेरी खुनाच्या घटनेने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे। शहरात वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्ती यामुळे सांगली सुरक्षित आहे का हा प्रश्न पुन्हा नागरिकांना पडला आहे। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।